हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत हे कॅन्डल टी लाईट होल्डर. दिसायला अतिशय सुंदर आहे. तसेच कोणालाही गिफ्ट देण्यासाठी सुद्धा हा खूप छान ऑप्शन आहे. तसेच तुम्ही तुमच्या घरात सुद्धा हे डेकोरेट करू शकता. चला तर मग ह्यासाठी लागणारं आपण साहित्य बघूया. कॅन्डल लाईट होल्डरसाठी इथे आपल्याला हा ॲक्रेलिक क्ले लागणार आहे. त्यानंतर हे ॲक्रेलिक कलर्स आहेत, काही ब्रशेस लागणार आहेत. तसंच इथे आपल्याला फेविकॉलसुद्धा लागणार आहे आणि टॅल्कम पावडर लागणार आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. ॲक्रेलिक क्लेमध्ये हार्डनर आणि सॉफ्टनर असे दोन प्रकार येतात. ते आपल्याला सेम रेशोमध्ये कट करून घ्यायचेत. आता आपण हाताला थोडी टॅल्कम पावडर लावून घेणार आहोत, जेणेकरून हे जे क्ले आहे ते आपल्या हाताला चिकटणार नाही. आता मी हे दोन्ही एकत्र मिक्स करून घेते. आता तुम्ही बघू शकता आपला क्ले इथे रेडी झालेला आहे. आता ह्या बोर्डवरती सुद्धा मी इथे टॅल्कम पावडर थोडी घालून घेणार आहे, जेणेकरून हा क्ले ह्या बोर्डला चिकटणार नाही. आणि आता आपण रोलिंग पिनच्या मदतीने ह्या क्लेला गोल आकारामध्ये लाटून घेणार आहोत. आता हा क्ले इथे लाटून तयार झाला आहे. ह्याला शेप देण्यासाठी म्हणून मी ते स्टीलची डिश घेतली आणि त्यामध्ये आता हा आपण क्ले सेट करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला ह्याला डिशसारखा आकार देता येईल. आता ह्याला आपण थोडा वेळ ड्राय करण्यासाठी ठेवणार आहोत. आता बाकीच्या क्लेचे मी इथे छोटे छोटे बॉल्स तयार करून त्यांना चपटं करून घेतलं आणि त्यापासून मी आता गुलाबाची फुलं, कळ्या आणि पानं बनवून घेणार आहे. सुरुवातीला आपण गुलाबाचं फूल बनवून घेणार आहोत. त्यासाठी 6-7 छोटे छोटे बॉल्स आपल्याला इथे चपटे करून घ्यायचे आणि ह्या कळीभोवती पाकळीसारखे चिकटवून घ्यायचे, म्हणजे आपलं इथे गुलाबाचं फूल तयार होईल. आता आपलं गुलाबाचं फूल इथे रेडी झालं आहे. आता या फुलाच्या मागे जो एक्स्ट्रा क्ले आहे त्याला आपण इथे कट करून घेणार आहोत. आता आपल्याला परत इथे क्लेचा छोटा बॉल घ्यायचा आहे आणि त्याला चपटं करून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्याला पानाचा शेप देणार आहोत. आता आपलं पानही इथे तयार झालेलं आहे. त्यानंतर फुलाची कळी बनवण्यासाठी म्हणून मी इथे परत क्लेचा छोटा बॉल घेतला आणि त्याला एका बाजूने आपण दोन्ही बोटांच्या मदतीने निमुळतं करून घेणार आहोत, म्हणजे इथे आपली फुलाची कळी तयार होईल. आता आपली गुलाबाची फुलं, कळ्या आणि पानं इथे तयार झालेली आहेत. त्याला मी आता ह्या ॲक्रेलिक व्हाईट कलरने रंगवून घेणार आहे. व्हाईट कलर हा आपण इथे बेस कलर म्हणून वापरणार आहोत, जेणेकरून ह्या फुलाला नंतर तुम्ही कोणताही रंग दिलात तर ते फूल जास्त उठावदार दिसतं. आता व्हाईट कलर पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर इथे आपण रेड कलरने याला कलर करून घेणार आहोत. तसंच मी आता इथे बाकीची फुलं, कळ्या आणि पानंसुद्धा इथे कलर करून घेतली. आपल्याला आता इथे क्लेची पट्टी तयार करून घ्यायची. त्यापासून आपण कॅन्डल ठेवण्यासाठी म्हणून एक रिंग बनवून घेणार आहोत. म्हणून मी ह्या पट्टीचे 2 समान भाग केले. ते एकमेकांना जोडून आपण एक रिंग तयार करून घेऊया. आणि आता आपल्याला ही रिंग ड्राय करण्यासाठी ठेवायची. आता तुम्ही बघू शकता ही क्लेची डिश आणि ही रिंग आहे ही पूर्णपणे ड्राय झाली. आता आपण ह्याला फेविकॉल लावूया आणि
ह्या डिशच्या सेंटरला आपण ह्याला चिकटवून घेणार आहोत. आता ही रिंग इथे व्यवस्थित चिकटल्यानंतर आपण ॲक्रेलिक व्हाईट कलरने कलर करून घेणार आहोत. आता हा व्हाईट कलर देऊन झाल्यानंतर आपल्याला परत हे ड्राय करण्यासाठी ठेवायचे. आता मी इथे हा ब्राऊन कलर घेतला आहे आणि या ब्राऊन कलरने आपण हे जे कॅन्डल होल्डरच्या कडा आहेत त्याला कलर करून घेणार आहोत. फुलं चिकटवण्यासाठी मी इथे हा फेविकॉलचा वापर केला आहे. आपण या कॅन्डल बेसला इथे फेविकॉल लावून घेतला आणि आता आपण इथे फुलं सुरुवातीला चिकटवून घेणार आहोत. आता फुलं चिकटवून झाल्यानंतर आपण इथे पानं आणि कळ्यासुद्धा इथे चिकटवून घेणार आहोत. असंच आपण उरलेल्या तिन्ही बाजूला फुलं, पानं आणि कळ्या चिकटवून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा टी लाईट कॅन्डल होल्डर आपला इथे तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.